मन माझे चपळ न राहे निश्चळ, घडी एक पळ स्थिर नाही. धाव घाली पुढे इंद्रियांचे ओढी, केले तडातोडी चित्त माझे. संत तुकाराम महाराज असं म्हणतात, मन हे वाऱ्यासारखे चंचल आहे. ते एका जागी स्थिर राहत नाही. इंद्रियांना सुखावण्यासाठी जे काही करायला हवे, मन त्यामागे सतत पळत राहते. सुखस्वप्ने पाहण्याचा मनाचा हा खेळ निरंतर चालू असतो. सुख देणारी साधने बाहेरच्या जगात असतात. ती मिळवण्यासाठीच्या कृतीचा उगम आपल्या मनात होत असतो. हे हवे ते हवे असे मन सतत म्हणत राहते. त्यानंतरच ती कृती होते. हवी असणारी वस्तू मिळाल्यानंतर होणारा आनंदही आत मनातच होत असतो. इंद्रियांमधून मिळणारे सुख साऱ्यांना हवे असते. जीवांची सारी धडपड या सुखसंवेदनांसाठीच चालू असते. सुखसाधने बहिर्जगतात असतात. त्यांच्या मागे पळून सुखाच्या संवेदना अनुभवता येतात, पण त्यासोबत दुःखही येत असते. माणसांना फक्त सुख हवे असते, दुःख नको असते. सुखासोबत येणारे दुःख कधी कोणत्या रूपात येईल हे सांगता येत नाही, पण ते येते आणि सोसावे लागते हे निश्चित आहे. याची जाणीव झाल्यानेच सारी सुखसाधने सहज मिळण्यासारखी असताना सिद्धार्थ राजवाडा सोडून बाहेर पडला. इंद्रियांची सुखे सहज साध्य असताना वर्धमान महावीराला रानात जावे असे का वाटले? सुखसाधनांची रेलचेल असणारी पाश्चात्य जगातील अनेक माणसे आज विपश्यनेच्या मार्गाने जात आहेत. बौद्धाचे तत्वज्ञान समजून घेण्याचा, आचरणात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्राचीन हिंदू विचारधारेप्रमाणे मन हे पवित्र आनंदाने भरलेले असे आहे. भारतीय कल्पनेप्रमाणे माणूस मूळ आनंद रूप आहे. तेथपर्यंत पोचण्याच्या वाटेत अनेक अडथळे आहेत. आनंद रूपापर्यंत पोचण्यात मुख्य अडथळा हा विविध प्रकारच्या वासनांचा आहे. हे अडथळे कोणते हे पतंजलींच्या सूत्रातून नीट सांगण्यात आले आहे. ते ओलांडल्यानंतर त्यांच्या आनंद रूपाचे दर्शन कोणालाही होऊ शकेल. आत्म्यावरची बाह्य आवरणे, देहभाव, जडकोश ही प्रयत्नांनी दूर करता येतील, पण तेथपर्यंत पोचणे सोपे नाही. त्यासाठी कठोर निश्चय हवा, चिकाटी हवी. ते साध्य करण्यासाठी परिश्रम करायला हवेत. आनंद रूप असलेल्या निर्मात्याला शरीराला न कष्टविता शब्दांच्या माध्यमातून जाणून घेणे जमेल का? कोरड्या शब्दांमधून त्याचे आकलन होऊ शकेल का? याचे उत्तर नाही असे आहे. आनंदाची अनुभूती ही अनुभवण्याची बाब आहे. ती अनुभवण्यासाठी स्वतःची पात्रता वाढायला हवी. ती ज्याची त्याने वाढवायची असते. विलक्षण प्रतिभा असणारी व्यक्तीही तिला झालेला सारा आनंद फक्त शब्द वापरून व्यक्त करू शकत नाही. मन जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी शरीराला कष्ट व्हावे लागेल. पतंजलींनी सांगितलेले यमनियम पाळावे लागतील. स्वतःच्या आत डोकावण्याची, स्वतःवर लक्ष ठेवण्याची सवय लावून घ्यावी लागेल. हे सारे कळत असूनही आचरणात आणता येत नाही हे वास्तव आहे. यामधून मार्ग कसा काढायचा या संदर्भात काही सुचवता येणे शक्य असेल तर ते कळवावे ही विनंती आहे. धन्यवाद.